नमस्कार, व्यंजनस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये आपल्याकडे आज आल्या आहेत खास पाहुण्या. त्या म्हणजे लातूर मधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्वाती पाटील, व्यंकटेश हॉस्पिटल येथे त्या कार्यरत असतात. डॉक्टर स्वाती पाटील, आमच्या व्यंजनस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सुरेखाताई, मला इथे आज तुम्ही निमंत्रित केल्याबद्दल. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण देवीची आरती करून आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. चला तर मॅडम, आपण किचन मध्ये जाऊयात आणि रेसिपीलाही सुरुवात करूया. मला खूप उत्सुकता आहे तुम्ही काय रेसिपी हो ना, नक्कीच आपण पाहूया. हो चला तर मॅडम, मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. हो, आज काय बनवणार आहात तुम्ही? आज आमच्या किचन मध्ये स्पेशल नवरात्री म्हणजे सगळ्यांना उपवास असतात, तर त्या उपवासासाठी मी एक पॅटीस उपवासाचे तयार करणार आहे. काय काय लागणार आहे पॅटीस बनवण्यासाठी? इथे उकडून घेतलेले बटाटे, साबुदाणा आणि बगर थोडीशी भाजून म्हणजे बारीक करून घेतले. भगरीचं पीठ आहे, तिखट आहे, मीठ आहे, जिरे आणि लागेल तसं थोडंसं तेल आणि लागलं तर पाणी सुद्धा आहे. आणि वरून गार्निश करायला ड्रायफ्रूट म्हणून काजू घेतलेले आहेत आपण. तर अगदी सोपी आणि 5 ते 7 मिनिटातच होणारी आपली ही रेसिपी आहे. चला तर मग आपण कृती चालू करूया रेसिपीची. तर यासाठी पहिल्यांदा बटाटे आपण काढून मॅश करून घ्यायचे. बटाटा असं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. आता मी इथे ही आपली भगर आणि साबुदाण्याची केलेली पिठी आहे. इथे ती आपल्या आवश्यकतेनुसार इथे मी 2 चमचे घातलेली आहे. आणि ही भगरीची नुसती भगर आपली आहे ती केलेली पीठ. आता इथे आपण तिखट वापरतो, पण ज्यांना मिरची चालते उपवासाला तर ती मिरची सुद्धा हिरवी आपल्या चवीप्रमाणे घालू शकतो. साबुदाणा खिचडी रोज खाल्ली ना एकतर कंटाळा पण येतो, खरंच पोट भरून ते खाण्यात पण येत नाही. आणि साबुदाणा खिचडीचा एक म्हणजे नेहमी सारखं खाण्यात आलं तर साईड इफेक्ट असा की ऍसिडिटी वाढतंय. आणि हे स्त्रियांनंतर उपवास झाले की हॉस्पिटलमध्ये येतात. खरंच आहे, विकनेस, अशक्तपणा जाणवतो त्यांना, ऍसिडिटीमुळे डोकं दुखायला चालू होतं. खरंच आहे, छातीमध्ये दुखणं, पाठीमध्ये दुखणं, हे पण पित्त वाढलं, ऍसिडिटी वरती आली की हा त्रास चालूच होऊन जातो. बरोबर आहे. या पिठात थोडं कोरडं वाटतंय मला, म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलंय. जेवढं लागेल तेवढं पाणी बघत बघत घालायचंय. चला आता हे आपण झाकून ठेवूया. 10 मिनिटांनी आपण याचे पॅटीस करून घेऊ. मी इथं स्पेसिफिकली सांगेन, सध्या एक नवी म्हणण्यापेक्षा पूर्वीपासूनच लस आहे ही, पण जागरूकता आता होऊ लागलेली आहे. सर्व्हायकल कॅन्सर म्हणून एक कॅन्सर असतो जो स्त्रियांमध्ये गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर असं आपण म्हणतो. त्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट पण आहेत. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे कॅन्सरची पॉसिबिलिटी भविष्यामध्ये आहे का ही कळण्यासाठीची तपासणी असते. कॅन्सर झाल्यानंतर तर सगळेजणच पळापळ करतात जेव्हा लक्षणं वगैरे जाणवायला लागतात, पण त्याआधीच आपल्यामध्ये काही लक्षणं आहेत का पुढे होण्यासाठी, त्यासाठी सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट असते. पॅप्समियर म्हणतो आपण त्याला. ही टेस्ट सगळीकडे उपलब्ध आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे, आपल्या हॉस्पिटलमध्ये पण आहे. आणि हे आपण केव्हाही करू शकतो, त्रास काहीच होत नाही. ह्या तपासणीसाठी 21 वर्षांपासून पुढे अगदी 61 वर्षांपर्यंत ही तपासणी करता येते. आणि एक वेळा तपासणी केली की ती टेस्ट 3 वर्षांपर्यंत व्हॅलिड असते. म्हणजे तुम्हाला दर वर्षाला करण्याची गरज नाही, 3 वर्षांनी करू शकतो आपण पॅप्समियर. आणि त्यापुढे पण आणखीन काही तपासणी आहेत. HPV DNA म्हणून टेस्ट आहे, ती पण कॅन्सर स्क्रीनिंग साठीच, डिटेक्शन साठीच टेस्ट आहे. ती दर 5 वर्षांनी रिपीट करू शकतो. आज टेस्ट केली तर सकाळी टेस्ट तर इव्हिनिंग पर्यंत, संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतो किंवा दुसऱ्या दिवशी पण रिपोर्ट मिळून जातो. आणि रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. भविष्यामध्ये हा होऊ नये. वॅक्सिन हे 9 वर्षांपासून पुढे देता येतं. बेस्ट वॅक्सिन तुम्ही तुमच्या मुलींना दिलं पाहिजे. 9 ते 15 वर्षांमध्ये 2च डोस लागतात आणि 15 वर्षांच्या पुढे त्याचे 3 डोसेस लागतात. आणि ही कसं असं गॅप घेऊन घ्यायचे का? खूप छान प्रश्न विचारताय तुम्ही. खरं तर हे सगळ्यांनाच लक्षात यायला पाहिजे. हे वॅक्सिन जेव्हा आपण 9 ते 15 वर्षाच्या मुली असतात, म्हणजे त्यांचे पिरियड सुरू होण्याच्या आधी जर घेण्यात आली वॅक्सिन तर 2 डोसेसच लागतात त्याला. आज एक वॅक्सिन घेतलं की 6 महिन्यानंतर सेकंड डोस घ्यायचा. 6 महिन्यांचा गॅप असतो. आणि 15 वर्षांच्या पुढे जर वॅक्सिन
घेण्यात आलं तोपर्यंत जर माहितीच नाही आणि तुम्हाला अचानक कळालं तुमचं वय 20-25 वर्ष आहे, मग त्यावेळेस काय करायचं, अरे मी त्या आधी तर नव्हती घेतली वॅक्सिन, मग आता काय करणार, तर त्यावेळेस तुम्ही 3 डोसेस घ्यावे लागतात त्या वॅक्सिनचे. पहिला एक फर्स्ट डोस झाल्यानंतर 1 महिन्यानी सेकंड डोस येतो आणि 6 मंथ्स नंतर 6 महिन्यानंतर थर्ड डोस असतो त्याचा. पॅन ठेवलेला आहे आणि हा ते पॅन गरम होत तोपर्यंत आपण पॅटीस तयार करून घेऊया. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटांनी आपलं हे पीठ छान भिजून तयार झालं आहे. आता आपण हव्या त्या आकारात त्याचे पॅटीस करू शकतो. हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालतं. हे झालेले पॅटीस आहेत. क्रंची होण्यासाठी आपण हा जो साबुदाण्याचं पीठ घेतलं होतं, बगर आणि साबुदाणा, हे थोडंसं वरून लावायचं आहे. पॅन आपलं चांगलं गरम झालेलं आहे. या पॅनवर आपण असे हे हळू हाताने पॅटीस सोडायचे. आणि वरून थोडंसं ह्याच्यात तेल पण सोडायचं. ठेवल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनी आपण चेक करायचं आहे आणि मागची बाजू चांगली खरपूस झाली का हे पाहायचं. तिथे आपली मागची बाजू खरपूस झालेली दिसते, म्हणून आपण हे थोडं हळूहळू हलक्या हाताने असं पलटून टाकायचं आहे. पुन्हा थोडंसं वरून तेल टाकूया आणि 2 ते 3 मिनिटं खालची बाजू होईस्तोपर्यंत झाकून ठेवा. आपल्या गप्पा तर खूपच छान झाल्या आणि तुमच्या मार्गदर्शन आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना, स्त्रियांना खूपच त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्याप्रमाणे त्या मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे त्या त्यांचंही योग्य त्याप्रमाणे आचरण ऐकतील सुद्धा. तर आता आपली रेसिपी ही ऑलमोस्ट तयार झाली आहे. बघायला खूप छान दिसतोय पॅटीस. आता ही आपली रेसिपी तयार झाली आहे. मॅडम तुम्ही ट्राय करून आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगा ही रेसिपी नेमकी खरंच कशी झाली आहे. नक्कीच. ऍक्च्युली आय एम व्हेरी मच इगर टू टेस्ट इट. आणि उपासालाच खायला पाहिजे असं एरवी सुद्धा आपण मस्त खाऊ शकतो. ऑसम. सुरेखा ताई रेसिपी खूपच ऑसम झाली. बघता बघता मी अर्धी डिश फिनिश अरे वा, मस्त केली, कळालं पण नाही मला. तुम्हाला आवडली म्हणजे नक्कीच चांगली झाली. खरंच खूप छान आणि हेल्दी आहे. विशेष म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, वरती गार्निश केले तुम्ही ड्रायफ्रुट्सनी. आणि ऑइली तर बिलकुल नाही, म्हणजे मिनिमम फॅट मॅक्झिमम कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आपल्या डाएट मध्ये असायला पाहिजे. तशी हेल्दी डिश झाली. खूप छान. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. मी फक्त प्रेक्षकांना म्हणेन की तुम्ही नक्कीच तुमचं जे युट्यूब चॅनल आहे ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद मॅडम. व्यंजनस रेसिपीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करते की आणखीनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त कमेंट्स द्या आणि ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि सांगा आम्हाला की रेसिपी तुम्हाला कशी वाटते. धन्यवाद.